ठरलं तर मग या मालिकेच्या 6 मार्चच्या भागामध्ये चिडलेली सायली प्रियाला सांगत असते, हे घर माझं आहे. इथे कोणती वस्तू कुठे आहे ना हे मला माहिती आहे. इथल्या कोणत्या माणसाला कसं आनंदी ठेवायचं हे सुद्धा मलाच माहिती आहे. तुला कोणत्या गोष्टीची मदत लागली ना तर माझ्याकडून माग. असं म्हणत सायली आता चक्क प्रियाला सडेतोड उत्तर देते. प्रिया विचार करते, हिची तर मजल जरा जास्तच वाढलेली आहे. मग प्रिया सगळ्यांसाठी लिंबू सरबत घेऊन येते आणि सगळ्यांना लिंबू सरबत देते. रागारागात ती सायलीकडे पाहत असते. इकडे आता विमल कल्पनाची काळजी घेत असते. कल्पना झोपेतून दचकून उठत असते. आले का हे, आले का हे असं मध्ये मध्ये विचारत असते. इकडे आता प्रिया नाटक करत पूर्णाजीला अस्मिताला लिंबू सरबत देते आणि त्यावेळेला अस्मिता म्हणते, खरंच तन्वी, आम्हाला या आधाराची गरज होती. तितक्यात प्रिया आता अश्विनकडे लिंबू सरबत घेऊन येते आणि अश्विन, तसं आपलं पटत नाही. म्हणजे आपल्या दोघांमध्ये वाद असतील, पण आत्ताच्या घडीला कुटुंब एकत्र येणं गरजेचं आहे की नाही. संकटाच्या वेळेला कुटुंबच आपल्या मदतीला येतं. तू हे लिंबू सरबत पिऊन घे बरं. असं म्हणत आता इकडे प्रिया अश्विनशी खोटं खोटं नाटक करत असते. अश्विनला मात्र प्रियाचा हा स्वभाव चांगलाच माहिती असतो. तो म्हणतो, ठेव. यावरती पूर्णाजी म्हणते, कसं आहे ना अश्विन, आपलीच फॅमिली आपल्याला संकटाच्या मदतीला धावून येते. तुला कळतंय का, घे तू लिंबू सरबत. असं म्हणत पूर्णाजी अश्विनला सांगत असताना इकडे आता कल्पना उठून बसते. आले का हे, म्हणजे अर्जुन आला का यांना घेऊन. विमल म्हणते, ताई तुम्ही शांत बसा बरं. हे तुम्ही शांत बसा. पण कल्पना काही ऐकायला तयार नसते. तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते, मी कल्पना मामीला लिंबू सरबत देऊन येऊ का. अश्विन म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. तिची तब्येत बरी नाही आहे. विमल तिची काळजी घेते आहे. तिला सारखं डिस्टर्ब करायला कुणीही जायची गरज नाही. असं म्हणत अश्विन प्रियाला सडेतोड उत्तर देतो आणि प्रिया मात्र गप्प बसते. कल्पनाला वरती चैन पडत नसते. हे आलेत का खाली असं म्हणत ती धावत पळत खाली येते आणि इकडे तिकडे पाहायला लागते. सायली म्हणते, आई अहो असं काय करताय, शांत बसा बरं तुम्ही, तुम्हाला त्रास होईल की नाही. असं म्हणत सायली आता कल्पनाला चेअरवरती बसवते. तितक्यात नाटकी प्रिया येते. कल्पना मामी, लिंबू सरबत घे, तुला बरं वाटेल, मी स्वतःच्या हाताने बनवलंय. कल्पना म्हणते, नको आहे मला. असं म्हणत कल्पना प्रियाच्या अंगावरती ओरडते. त्यावेळेला सायली म्हणते, आई असं करून कसं चालेल बरं, तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना. बाबा परत आल्यावरती तुम्ही त्यांना स्ट्रॉंग दिसले पाहिजेत ना. तुम्ही खचलेले दिसलात तर बाबांना किती त्रास होईल, कळतंय का तुम्हाला. आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. असं म्हणत इकडे आता सायली तेच लिंबू सरबत कल्पनाला स्वतःच्या हाताने पिऊ घालते. इकडे मात्र आता प्रिया विचार करते, या म्हातारीला बाटलीत उतरवणं खूप सोपं आहे, पण ही कल्पना मामी, या कल्पना मामीला बाटलीत उतरवणं सोपं नाहीये. माझ्याच अंगावरती ओरडते. तोपर्यंत इकडे आता प्रताप बाहेर येतो. महिपत शेठ, तुमचे किती आभार मानू. असं म्हणत प्रताप महिपतचे आभार मानत असतो. महिपत म्हणतो, असं काय करताय, अहो तुम्ही बाहेर आलात ना, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेलमध्ये असलात तुम्ही तर आम्हाला चैन पडत नव्हती. नागराज म्हणतो, तुला माहिती आहे का प्रताप, अरे यांना किती त्रास झाला होता तू जेलमध्ये आहेस त्याचा. प्रताप म्हणतो, खरंच, म्हणजे रविराज तुझ्यासारखा मित्र आणि अर्जुनसारखा मुलगा असेल तर मला काहीही होऊ शकत नाही, इतकं मात्र खरं. यावरती रविराज म्हणतो, चला आपण निघूया. तर प्रताप म्हणतो, थांब अर्जुनला येऊ दे, मग आपण सोबत निघू. रविराज म्हणतात, हे बघ कसं आहे ना, मी पण तुमच्याच घरी येतोय, तर मी तुला घरीच घेऊन जातो की, अर्जुन येईल नंतरहून. असं म्हणत आता रविराज प्रतापला तिकडून घेऊन जात असतो. तोपर्यंत महिपती म्हणतो, जोपर्यंत या सगळ्यामध्ये कोणी तुम्हाला अडकवलंय तो माणूस भेटत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडायची नाही. असं म्हणत इकडे आता महिपतची नाटकं चालू असतात आणि तो नाटकीपणा करत असतो. मग इकडे आता रविराज म्हणतात, चला आपण निघूया का. असं म्हणत सगळेजण निघतात. आता मात्र कल्पनाची अवस्था बिकट असते. ती सांगत असते, मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन चला, मला यांना भेटायचं आहे. यावरती मात्र आता इकडे प्रिया सांगत असते, चल कल्पना मामी, मी तुला वरती झोपवते. तोपर्यंत मुद्दाम नाटक करत आता सायली म्हणते, प्रिया कसं आहे ना, तू या घरची मुलगी आहेस,
तर देवी आईकडे तू साकडं माग. या घरावरती आलेलं संकट निघून जाऊ दे, हे देवी आईकडे तू साकडं माग. तुझं आहे ना मागणं मान्य करेल देवी आई. त्यामुळे प्लीज या घरासाठी एक मुलगी म्हणून तू साकडं घालशील का? असं म्हणत सायली आता प्रियाला अचूक अडकवते. मग त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, हो बरोबर आहे तन्वी, जा तू देवी आईकडे साकडं घाल. असं म्हणत मुद्दाम आता प्रियाला सायली देवी आईच्या इथे घेऊन जाते आणि कल्पनाला आता शांतपणे झोपण्यासाठी सांगत असते. पण कल्पनाची अवस्था खूप बिकट असते. तिला आता पुन्हा वरती नेण्यात येतं आणि विमल तिची काळजी घेत असते. पूर्णाची सुद्धा आराम करायला जाते. तोपर्यंत आता मात्र इकडे प्रिया सांगते, बरं झालं तुला समजलं की या घरासाठी मीच पूजा केली तर फळेल आणि म्हणून मला तू बोलवलंस ना इकडे. सायली म्हणते, हे बघ इकडे बोलवणं हे एक फक्त निमित्त होतं. तुला एक गोष्ट लक्षात सांगते, तू कितीही नाटकं केलीस ना तरी तुझ्या नाटकांवरती भुलणारी मी नाही आहे. तुला कशाचा आनंद होतो, कशाचं हे होतं ना मला माहिती आहे ना. या घराची काळजी वगैरे तुला काही नाही आहे. उलट या घरावरती संकट आले ना तर त्या संकटाचा फायदा कसा घ्यायचा यासाठी तू इथे आलेली आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरावर आलेल्या संकटाचा फायदा घेत त्याच्यामध्ये जर वाढ केलीस तर माझ्यासारखं वाईट मीच. मला माहीत नाही आहे का तुझी नाटकं. बाबा जेलमध्ये गेल्याचं तुला बिलकुल दुःख नाही आहे. उलट त्याच दुःखाचा फायदा तुझ्या बाजूने कसा करून घेता येईल यासाठी तू इथे आलेली आहेस. तू आधी पण अशीच मुलगी होतीस आणि तुझ्यासारख्या मुलीकडून देवी आई आपलं साकडं घालून घेईल. प्रिया म्हणते, माझ्यासारखी म्हणजे? यावर ती सायली सांगते, तुझ्यासारखी म्हणजे ज्या घरात राहतेस ना त्याच घराला फोडणारी. आधी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीस, मधुभाऊंना जेलमध्ये अडकवलंस, आपला आश्रम बर्बाद केलंस, महिपती आणि साक्षीची साथ दिलीस आणि आत्ता काय करतेस तू? आत्तासुद्धा बाबांना जेल झाले आणि ज्या माणसांमुळे जेल झाले त्याच माणसांची तू साथ देतेस. इथे फक्त तू तुझी पोळी भाजायला आलेली आहेस. तू किती चांगली आहेस, तू किती महान आहेस, या घरच्यांचा किती विचार करतेस हे सगळं दाखवायला इथे आलेली आहेस. पण खबरदार जर माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केलास. तू इथे त्याचसाठी आलेली आहेस की माझ्या विरुद्ध सगळ्यांना भडकवशील आणि तुझं स्थान या घरात पक्क करशील. पण खबरदार, तुझ्या नाटकांना आता मी भुलणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, जर हे वागणं तू असंच ठेवलंस ना तर माझ्यासारखं वाईट मीच. असं म्हणत कधी नाही ते सायलीने प्रियाला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. प्रियाची साप उतरवलेली असते आणि सायली निघून गेल्यावरती प्रिया विचार करते, ह्या सायलीची तर बोलगत जास्तच वाढले. म्हणजे इतका कॉन्फिडन्स येतो कुठून? मला बोलवण्या इतपत नाही. याचा अपमानाचा मी बदला घेणार. तुला सगळ्यांच्या हातून धक्के मारून नाही बाहेर पाठवले ना तर नाव नाही सांगणार प्रिया. असं म्हणत प्रिया सुद्धा चिडलेली असते. तोपर्यंत इकडे आता प्रतापला घेऊन रविराज कारमध्ये बसतात आणि आता घरी यायला निघतात. तोपर्यंत सगळे कारमध्ये बसून निघाल्यावरती अर्जुन येतो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, मला माझ्या डॅडांना भेटायचं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, कसं आहे ना आत्ताच त्यांची बेल झाली. मग अर्जुन म्हणतो, बेल झाली? कुणी बेल केली? तर इन्स्पेक्टर म्हणतात, रविराज किल्लेदार आले होते त्यांनी बेल केली. मग अर्जुन ताबडतोब घरी जायला निघतो, कारमध्ये बसतो आणि तो घरी जायला निघतो. त्याच वेळेला इकडे मात्र पूर्णाजीला काही धीर निघत नसतो. अश्विन, आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, म्हणजे मी इथे नाही थांबू शकत. मला ताबडतोब आत्ता प्रतापला बघायचं आहे. इथे थांबून माझा जीव कासावीस होतोय. अस्मिता रडायला लागते, डॅडा मला तुझी आठवण येते. मग आता इकडे सायली येते, अस्मिताई तुम्ही जरा शांत बसा बरं. अस्मिता म्हणते, चल हट तू, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तुझ्या ना पायगुणच आहे. तू आल्यापासून आमच्या घरात संकटच येत आहेत, निघ इथून. असं म्हणत ती सायलीला फटकारते. मग आता इकडे प्रिया सांगते, सांगू का, हिला सवयच आहे पुढे पुढे करायची. आश्रमात पण काही झालं ना की सगळं क्रेडिट हिला घ्यायचं असायचं. पुढे पुढे करायचं, क्रेडिट सगळं घ्यायचं, तेच ती नेहमी करत असते. यावरती पूर्णाजी म्हणते, कसं आहे ना, यावेळेला आपली माणसं कोण परकी कोण हे समजतं. खरंच तन्वी तू आलीस पण आम्हाला खूप आधार वाटला. अस्मिता म्हणते, हो तन्वी, आम्हाला आधारच वाटत नव्हता कोणाचा, तू आलीस त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. सायली विचार करते, ह्यात प्रियाचं चाललंय काय? सगळ्यांना उगाच त्रास देण्याचं काम करते आहे. आता पूर्णाजी हट्टाला पेटते, अश्विन चल ना, आपण प्रतापला बघायला जाऊया.
तोपर्यंत बाकी सगळे आता बाहेर आलेले असतात. घरामध्ये निघताना चैतन्य मात्र काही आत येत नाही. मग प्रताप म्हणतो, अरे चैतन्य, तू का थांबलास इथे? चल की आतमध्ये. चैतन्य म्हणतो, नको, मी इथे थांबतो. मग आता साक्षी सांगते, नाही, त्याची खूप दगदग झाली ना, म्हणून तो जरा इथे रिलॅक्स थांबेल, नंतर बघू कसं काय ते. असं म्हणत साक्षी आता चैतन्याची बाजू घेते आणि सांगते की तुम्ही सगळे आत जा, त्याला थांबू दे इथे. मग सगळेच जण प्रतापला घेऊन आत जातात. चैतन्य मात्र काही आत येत नाही, कारण त्याला उगाचच काहीतरी वाढवायचं नसतं. तोपर्यंत सगळे आत जातात आणि पूर्णाजी पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते. तर प्रिया सांगत असते, पूर्णाजी तू काम कर, तू चल, मी तुझ्यासोबत येते. यावरती अश्विन म्हणतो, पूर्णाजी थांब, तू ऐक तरी. पण प्रिया पूर्णाजीला चढवते, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. तेवढ्यात तिकडे आता रविराज किल्लेदार येतात आणि ते म्हणतात, कुणालाही कुठेही जायची काही गरज नाहीये. आणि प्रतापला बघून पूर्णाजीच्या डोळ्यामधून आनंदाश्रू येतात. धावत धावत जाऊन आता मात्र प्रतापला ती मिठी मारते. तोपर्यंत सायली सांगते, विमलताई जा, तुम्ही आईंना बोलवून घ्या, सांगा बाबा आलेले आहेत. असं म्हणत ती विमलला कल्पनाला बोलवायला पाठवते. इकडे पूर्णाजी, प्रताप तू आलास, प्रताप तू आलास असं म्हणत आता मात्र प्रतापला मिठी मारते. प्रताप म्हणतो, पूर्णाई तू त्रास करून घेऊ नकोस बरं. आणि या सगळ्याच्या पाठोपाठ आता महिपती आणि साक्षी यांना बघून सायली हादरते. हे दोघं जण कसे काय इथे आले? सायलीला खूप राग येतो. तोपर्यंत अर्जुन सुद्धा धावत पळत येतो आणि तो आता आतमध्ये बंगल्यात शिरतो. आणि चैतन्य हे सगळं पाहतो आणि विचार करतो, अर्जुन इतक्या घाईघाईत आत गेलाय, याने जर अण्णांना आणि साक्षीला पाहिलं तर काही खरं नाही. आणि म्हणून तो आता पुन्हा बंगल्यात जायला निघतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुनने महिपतची कॉलर धरून त्याला खाली पाडलेलं असतं. आणि हा सगळा आवाज ऐकून वरतून आता प्रताप आणि रविराज खाली येतात. आणि कॉलर धरलेल्या महिपतीला बघत रविराज म्हणतात, अर्जुन हे तुझं आती चाललंय हा, सोड त्यांना. अर्जुन कोणाचं काही ऐकायला तयार नसतो, महिपतीला ढकलतो. मग चैतन्य येतो, महिपतीला सावरतो. तितक्यात प्रताप खाली येतो आणि अर्जुन काय चाललंय तुझं असं म्हणत अर्जुनच्या थोबाडीत देतो.